कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा यात्रेदरम्यान झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेवरून वातावरण चांगलंच तापलंय। परिते गावच्या ग्रामस्थांनी आज दसरा चौक ते कलेक्टर कार्यालय असा विराट मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, तसंच देवस्थान व्यवस्थापनात सुधारणा कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापुरातील प्रसिद्ध श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर इथं यात्रेदरम्यान झालेल्या वादानंतर परिते ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। 22 ते 24 मार्च दरम्यान झालेल्या यात्रेत प्रदक्षिणा मार्गावर काही स्थानिक पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या घटनेच्या निषेधार्थ परिते गावातील शेकडो ग्रामस्थ कोल्हापुरात एकवटले। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं। ग्रामस्थांच्या निवेदनात मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांवर कडक कारवाई करावी, त्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी, तसंच देवस्थानातील गैरप्रकार तत्काळ थांबवावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय दर्शनासाठी आर्थिक व्यवहाराची पद्धत बंद करावी आणि अनधिकृत देणगी पात्रे हटवावीत अशी ही मागणी करण्यात आली। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून निर्विघ्नपणे पार पडणाऱ्या परंपरेत यंदा अडथळा आणल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय।